तर इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर DHS DMAR एक्झाम. सगळ्यात पहिला टॉपिक आहे हेल्थ असेसमेंट अँड नर्सिंग प्रोसेस. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, हे बेसिक आहे, हे झालंच पाहिजे. सेकंड टॉपिक आहे व्हायटल सायन्स. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो पोझिशन्स ड्युरिंग क्लिनिकल प्रोसिजर्स. हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो कव्हर झालाच पाहिजे. व्हायटल सायन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावर जरा चांगला एम्फसाइज करा, प्रश्न येतो म्हणजे येतो. त्यानंतर येतं बेसिक अँड ॲडव्हान्स एअरवे मॅनेजमेंट. यात व्हेंटिलेशन आलं, मेकॅनिकल व्हेंटिलेशन, LMA, ह्या सगळ्या गोष्टी त्या कव्हर झाल्याच पाहिजे. त्यानंतर मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन, ज्यात येतं रूट्स ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन अँड ड्रग कॅल्क्युलेशन. ड्रग कॅल्क्युलेशन शुअर शॉर्ट प्रश्न येणारच आहे. त्यानंतर टॉपिक दुसरा म्हणजे स्पेसिमेन प्रोसिजर्स, ज्यात ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ब्लड सॅम्पलिंग आणि ब्लड सॅम्पलिंगचे जे बल्ब्स असतात त्याचे कलर कोडिंग, हे एक महत्त्वाचं आहे, त्याची प्रोसिजर. त्यानंतर युरिन स्पेसिमॅन कलेक्शन, स्पुटम, स्टूल, या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावर प्रश्न यायचे दाट चान्सेस असतात. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, सर्व इलेक्ट्रोलाइट्सचे नॉर्मल व्हॅल्यूज हे तुमच्या टिप ऑफ टंग असले पाहिजे, ज्यात इन्क्लूड होतं ABG ॲसिड बेस इम्बॅलन्स, pH बेस क्वेश्चन, रेस्पिरेटरी ॲसिडोसिस, अल्कलोसिस, ह्या गोष्टी येणार आहेत म्हणजे आहेत, याच्यावर शुअर शॉर्ट एक कन्फर्म क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ फ्लुइड्स आणि त्याचे युजेस, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक येतो तो इमर्जन्सी ट्रायज सिस्टीम. आता या इमर्जन्सी ट्रायज सिस्टीममध्ये मॅनेजमेंट ट्रायज सिस्टीमचं, त्यानंतर नर्सिंग प्रायोरिटी, त्यानंतर इमर्जन्सी ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, इमर्जन्सी ड्रग्ज जे पण आपल्याला इमर्जन्सीत लागतात इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये ते, आणि प्रायोरिटी पेशंट अकॉर्डिंग टू डायग्नोसिस. हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न येतो म्हणजे येतो इमर्जन्सी ट्रायजमध्ये. त्यानंतर येतं ब्लड प्रोडक्ट्स टाइप्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन, FFP, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, त्यानंतर PRBC आणि मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन, हा पण एक त्यातला एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर ऑल क्लिनिकल प्रोसिजर्स, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच नर्सिंग इम्प्लिकेशन ऑन प्रायोरिटी जे पण येतात सर्व प्रोसिजरमध्ये, क्लिनिकल प्रोसिजर्समध्ये, त्याच्यावर हमखास प्रश्न येतो, जसं की ट्रॅकिओस्टॉमी केअर, सक्शनिंग ओपन क्लोज, त्यानंतर ICD ड्रेन सिस्टीम, कॅथेटरायझेशन, कोलोस्टॉमी केअर, याच्यावर पण बरेचदा प्रश्न येतात. फ्रिक्वेंटली आस्क्ड टॉपिक्स आहेत हे, जे पण आपण इम्पॉर्टंट लिहून घेतोय. त्यानंतर हँड हायजीन, अतिशय बेसिक टॉपिक आहे पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. हँड हायजीन, त्यात सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट जे OTच्या प्रोसिजर्सशी रिलेटेड आहे, सर्जिकल साईट इन्फेक्शन्स, कॉटी, क्लॅप्शी, व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया, त्यानंतर मेडिकल असेप्सिस, सर्जिकल असेप्सिस, आणि त्यानंतर OT गाईडलाईन्स अँड प्रोटोकॉल्स, ज्याच्यात सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट इन्क्लूड होते. त्यानंतर येतं BMW बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, त्याचं सेग्रिगेशन कलर वाईज, त्यानंतर त्यात PPE स्टँडर्ड प्रिकॉशन्स, आणि त्यात सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे निडल स्टिक इंजुरी, त्याचे गाईडलाईन्स, त्याचे ड्रग्ज, ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. त्यानंतर येतं ICU प्रोटोकॉल, त्याचे गाईडलाईन्स, त्यानंतर त्याच्यात येणाऱ्या होणाऱ्या प्रोसिजर्स, इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन्स, ह्या पण आपल्या कव्हर झाल्या पाहिजे, वाचून झाल्या पाहिजेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे CPR. याच्यावर प्रत्येक परीक्षेत शुअर शॉर्ट कुठला ना कुठला प्रश्न आहे, त्यामुळे हा टॉपिक तुमचा टिप ऑफ टंग झाला पाहिजे. त्यात बेसिक लाईफ सपोर्ट, ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट, त्यानंतर निओनॅट रिससिटेशन, रेशोचा प्रश्न त्याच्यावर येतो. ह्या गोष्टी तुमच्या कव्हर झाल्याच पाहिजे. आणि प्री ऑफ नर्सिंग केअर, त्यानंतर पोस्ट ऑफ नर्सिंग केअर, ह्या गोष्टी नर्सिंग प्रायोरिटी वाईज किंवा नर्सिंग बेस्ड प्रश्नांसाठी एक खूप प्रोडक्टिव्ह टॉपिक आहे, जिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो इन टर्म्स ऑफ नर्सिंग इम्प्लिकेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यानंतर त्यात ॲनेस्थेशियाचे ड्रग्ज, कलर कोडिंग, त्याचे युजेस, आणि तुम्ही अजून एक भर टाकू शकता तुमच्या रिव्हिजनमध्ये, जे रिकॉल पोझिशन्स फॉर डिफरंट ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स. आणि त्यानंतर उरतोय तो टॉपिक म्हणजे कोड ऑफ इथिक्स इन नर्सिंग. यावर थेरॉटिकल फॅक्च्युअल बेस्ड प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हा पण टॉपिक तुम्ही सोडू नका. एका रिडिंगमध्ये हा पण टॉपिक पूर्ण करा.
Read all these topics for foundation of nursing. Keep hustling. All the best. Best wishes from Shy to Sky as well as Nurse on Roll YouTube channel. Subscribe, like and share.